बघा आपण काय बघणार आहोत, व्हाउचर एंट्री. आणि त्यासाठी आपण इथे एक्झाम्पल घेतलं. एक्झाम्पल काय बघा की मोहित स्टार्टेड अ न्यू बिझनेस नेम्ड ॲज मोहित अँड कंपनी बाय इंट्रोड्युसिंग कॅश ₹10 लाख. 10 लाख रुपये गुंतवून मोहितनं काय केलं, बिझनेस चालू केला. म्हणजे बिझनेस व्यवसायामध्ये पैसे आले. जेव्हा व्यवसायामध्ये पैसे येतात तेव्हा त्याची नोंद आपण रिसीट व्हाउचरमध्ये करतो. पैसे आल्याची नोंद कुठं होणार, रिसीट व्हाउचर. त्यानंतर काय केलं बघा, ओपनिंग अ बँक अकाउंट इन HDFC बँक बाय डिपॉझिटिंग कॅश ₹2 लाख. त्यातले 2 लाख बँकेमध्ये भरले आणि बँकेमध्ये खातं उघडलं. का खातं उघडलं? कारण बिझनेस करायचं म्हटल्यावर व्यवहार करायला पाहिजे. मग कधी कोणाला रोख रक्कम द्यावी लागेल तर कधी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करावे लागतील. मग बँकेत पण आपलं खातं पाहिजे ऑनलाईन ट्रान्सफर जर करायचे असेल तर. त्याच्यानंतर काय बघा, परचेस गुड्स वर्थ ₹50,000 बाय कॅश. बिझनेस करायचा आहे त्यामुळे वस्तू आपल्याला विकावी लागेल. वस्तू विकण्यासाठी आपल्याला ती खरेदी पण करावी लागेल आधी. त्यामुळे इथं काय केलं बघा, ₹50,000 माल खरेदी केलेला आहे. ₹75,000 तो माल विकलेला आहे रोखीनं. त्यानंतर ₹1,00,000 माल खरेदी केला आणि समोरच्या पार्टीला आपण काय दिलेलं आहे, चेक दिलेला आहे. त्याच्यानंतर ₹2,00,000 माल आपण विकलेला आहे. समोरच्या पार्टीनं आपल्याला काय दिलेलं आहे, त्याबद्दल चेक दिलेला आहे. त्यानंतर बिझनेससाठी स्टेशनरी आपण परचेस केली, खर्च येतो. त्यासाठी किती खर्च आला आपल्याला, ₹2,000 आणि ₹4,000 आपल्याला कमिशन मिळालं. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार, लेजर बनवून घेणार. कुठली लेजर बनवायला लागतील, कॅपिटल अकाउंट. का? कॅपिटलकडून पैसे आलेत ही नोंद करायची असेल तर लेजर हे बनवावंच लागेल. विदाऊट लेजर बनवता तुम्ही एंट्री करू शकत नाही. त्याला ग्रुप दिला कॅपिटल अकाउंट. HDFC बँक अकाउंट, ग्रुप दिला बँक अकाउंट. परचेस गुड्स अकाउंट, परचेस अकाउंट. सोल्ड गुड्स अकाउंट, सेल्स अकाउंट. स्टेशनरी अकाउंट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कमिशन रिसिव्ड, इनडायरेक्ट इन्कम. म्हणजे हे काय केले आपण, थोडक्यात लेजर घातले. म्हणजे कॅपिटलचं एक लेजर. म्हणजे जेव्हा कॅपिटलशी संबंधित काय व्यवहार होईल तेव्हा तिथं लेजरमध्ये दिसेल आपल्याला. HDFC बँकेशी संबंधित व्यवहार होईल तेव्हा त्या लेजरमध्ये दिसेल. जसं बँक आपल्याला पासबुक देते, पासबुकमध्ये एंट्रीज असतात बघा, पैसे भरल्याची, पैसे काढल्याची. सेम आपल्याला HDFC बँकेच्या लेजरमध्ये दिसणार. परचेस गुड्सचं लेजर आपण बनवलं, त्यामध्ये काय दिसेल, रोखीनं माल कधी खरेदी केला, किती रुपयाचा माल खरेदी केला, उधारीवरती किती रुपयाचा माल खरेदी केला, हे सगळं परचेस गुड्स लेजरमध्ये दिसेल. सोल्ड गुड्सच्या लेजरमध्ये तुम्हाला काय दिसेल, किती रुपयाचा माल विकला, मग रोखीनं किती विकला, उधारीवरती कितीनं विकला, हे सगळं तुम्हाला कुठे दिसेल, सोल्ड गुड्स या लेजरमध्ये. स्टेशनरी अकाउंट हा खर्च आहे. समजा बिझनेसला वारंवार स्टेशनरी लागत असेल तर त्यासाठी आपण असं सेपरेट लेजर बनवणार आणि त्याच्यामध्ये त्याची स्टेशनरीचा उल्लेख करणार. कमिशन रिसिव्ड, आपल्याला इन्कम आहे. वेगवेगळ्यांच्याकडनं जर आपल्याला कमिशन मिळालं असेल तर कुणाकुणाकडून मिळालं, आपल्याला कॅशमध्ये कधी मिळालं वगैरे वगैरे, त्याची नोंद कुठे दिसेल तुम्हाला, कमिशन रिसिव्ड या लेजरमध्ये. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय करणार बघा, आपण कंपनी क्रिएट करणार. टॅलीमध्ये जाऊन मोहित कंपनी. समजा इथं पत्ता आपण लिहिला, ॲड्रेस लिहिला, इथं स्टेट निवडलं, एंटर करून क्लोज केलं. कंपनी क्रिएट झाली. अजून आपण कुठलीही सेटिंग करणार नाही आहोत, तेव्हा आपण एस्केप दाबायचं. क्रिएट मध्ये पहिल्यांदा गेल्यावर काय बनवणार, पहिल्यांदा लेजर. एंटर. काय बनवणार, लेजर. एंटर. इथं लिहिलं कॅपिटल अकाउंट, ग्रुप देणार कॅपिटल अकाउंट. त्यानंतर समजा HDFC बँक करंट अकाउंट किंवा डायरेक्ट HDFC बँक असं लिहिलं तरी चालतं. त्याला काय देणार, बँक अकाउंट. त्याच्यानंतर बघा परचेस गुड्स अकाउंट, त्याला देणार परचेस अकाउंट.
त्याच्यानंतर आहे सोल्ड गुड्स अकाउंट, त्याला देणार सेल्स अकाउंट. आता पुन्हा एकदा चेक देऊन आपण माल खरेदी केलेला आहे, तर एकदा परचेसचं लेजर बनवल्यानंतर पुन्हा बनवायची गरज नाही. सेम तसं पुन्हा सेलची बनवायची गरज नाही. हे परचेस आणि सेल्सचं लेजर ऑलरेडी आपण बनवलेलं आहे. त्यानंतर आपण बनवला समजा स्टेशनरी अकाउंट आणि त्याला दिलं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर आपण बनवलं कमिशन रिसिव्ड अकाउंट. असं का नाव दिलं आपण? कारण आपल्याला कमिशन मिळाले की आपण दिलंय हे कळावं यासाठी तिथे लिहिलं आपण कमिशन रिसिव्ड आणि त्याला ग्रुप देणार इनडायरेक्ट इन्कम. आता एवढं बनवून झाल्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे? आपल्याला व्हाउचर एंट्री करायची. त्यामुळे ह्या लेजर क्रिएशनमधून आपल्याला बाहेर पडावं लागेल. एस्केप बटन प्रेस करा, पुन्हा एकदा एस्केप प्रेस करा, पुन्हा एकदा एस्केप प्रेस करा. आपण कुठं आलो? गेट वे ऑफ टॅली मेनूमध्ये आलो. त्याच्यानंतर जावं लागेल आपल्याला व्हाउचर्समध्ये. व्हाउचर्समध्ये गेलो. पहिल्यांदा बिझनेसमध्ये पैसे आले, नोंद करणार F6 रिसिट व्हाउचरला. F6 प्रेस केलं, इथं तुम्हाला रिसिट व्हाउचर आलेलं दिसतंय. क्रेडिट. आता आपल्याला नॉर्मली सवय काय बघा, डेबिट आणि क्रेडिट वाचायची. त्यामुळे कधी कधी उलट एंट्री करतोय आपण. त्यामुळे लक्षात घ्या, इथं पहिला क्रेडिट आहे. कुणाकडून पैसे आले? कॅपिटलकडून पैसे आले. इकडं आलं, एंटर प्रेस करा. किती आले? 10 लाख रुपये. एंटर करून पुढे आलो आणि इथे लिहिलं कॅश. तुम्ही इथं नॅरेशन लिहू शकताय, बीइंग कॅश इंट्रोड्यूस्ड इन बिझनेस. एंटर. त्यानंतर बँकेत खातं उघडलं. बँकेत खातं उघडलं किंवा त्याची एंट्री करण्यासाठी व्हाउचर आहे F4 कॉन्ट्रा व्हाउचर. इथं पुन्हा तुम्हाला क्रेडिट दिसतं. इथे लिहा कॅश. किती रुपये भरले? 2 लाख. आणि इथे येईल HDFC बँक. आता इथे विचारते बघा तुम्हाला की किती नोटा तुम्ही डिपॉझिट केल्या. इथं आपण लिहूया 100. नॅरेशन तुम्ही लिहू शकता, बीइंग कॅश डिपॉझिटेड इन बँक. एंटर. पुढचा व्यवहार झाला, आपण माल खरेदी केलेला आहे. आता किती रुपयाचा माल खरेदी केलाय बघा, इथे दिलेला आहे आपल्याला 50,000 रुपयाचा माल रोखीनं खरेदी केलेला आहे. गुड्स खरेदी केलेला आहे, त्यामुळं परचेस व्हाउचर म्हणजे झाला F9 परचेस व्हाउचर. आता जे परचेस व्हाउचर ओपन झालेलं आहे ते इनव्हॉइस मोडमध्ये झालेलं आहे. आपल्याला व्हाउचर मोडमध्ये म्हणजेच डेबिट आणि क्रेडिट या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. म्हणून आपण मोड चेंज करणार. मोड चेंज करण्यासाठी की आहे Ctrl+H आणि आपल्याला जायचं आहे ॲज व्हाउचर. इथं सप्लायर इनव्हॉइस नंबर, ज्यांच्याकडून आपण माल खरेदी केला त्यांच्या पावतीवर जो नंबर असतो तुम्ही इथे लिहायचा. जी व्यवहाराची तारीख असेल ती तारीख टाकायची. क्रेडिटला येणार कॅश, कारण पैसे आपण त्या बदल्यात दिलेले आहेत. आता कुणाकडून आपण माल खरेदी करालोय हे भविष्यात आपल्याला पण कळावं. रोखीनं जरी असलं तरी भविष्यात कळावं म्हणून मी इथे समजा लिहिलं अमित कंपनी, ते लिहितो कोल्हापूर. किती रुपयाचा माल खरेदी केला? 50,000. एंटर. परचेस गुड्स असं आहे ना, बीइंग गुड्स परचेस्ड बाय कॅश. आता गुड्स सेल केले आहेत आपण, की प्रेस करणार F8. आता हे कुठल्या मोडमध्ये ओपन झालंय? इनव्हॉइस मोडमध्ये. कन्वर्ट करायचं आपल्याला व्हाउचर मोडमध्ये. कोणती की प्रेस करणार? Ctrl+H ॲज व्हाउचर. डेबिटला काय येणार? कॅश, कारण पैसे आलेत आपल्याकडं. आणि किती रुपये आले आपल्याकडं? 75,000. परंतु समजा ज्याला आपण सेल केलाय त्यानं जर आपल्याकडून प्रिंट मागितली तर त्यामध्ये त्याचं नाव पाहिजे. त्यामुळे इथं बायर म्हटलेलं आहे, तिथे त्याचं नाव तुम्ही टाकू शकताय. इथे समजा आपण नाव टाकलं हर्ष कंपनी.
पत्ता टाकला समजा सांगली. किती रुपयाला विकला? 75,000 रुपयाला. एंटर. आणि क्रेडिट लाईन सोल्ड गुड्स. बीइंग गुड्स सोल्ड बाय कॅश. आता याच्या पुढची एंट्री काय बघा, पुन्हा परचेसची आहे, परंतु त्या बदल्यात आपण काय दिलाय? चेक. परचेस व्हाउचरमध्ये जाणार आहे आपण. F9 परचेस व्हाउचर इनव्हॉइस मोडमध्ये ओपन झालेला आहे. व्हाउचर मोडमध्ये आपल्याला करायचं आहे. की कुठली प्रेस करणार? Ctrl+H आणि जाणार ॲज व्हाउचर. इथे तो जो काय नंबर असेल इनव्हॉइस नंबर तो टाकायचा आहे. इथं लिहिणार बँक. चेक दिलाय आपण. आता बघा किती रुपयाचा आपण माल खरेदी केला आहे? 1,00,000 रुपयाचा. इथं बायर्स सप्लायर डिटेल ज्याच्याकडनं आपण खरेदी करणार आहे त्याचं नाव तुम्ही लिहू शकताय. इथं समजा लिहिलं विजय ट्रेडर्स कोल्हापूर. किती? 1,00,000. चेक दिला आपण. चेकचा नंबर इथं टाईप करा आणि इथं परचेस गुड्स. बीइंग गुड्स परचेस्ड बाय चेक. आलं लक्षात? आता आपण सेलची एंट्री करणार आहे. F8 इनव्हॉइस मोडमध्ये ओपन झाले. व्हाउचर मोडमध्ये ओपन होण्यासाठी की कुठली? Ctrl+H ॲज व्हाउचर. डेबिटला जाणार. आपल्याला त्यांनी चेक दिलेला आहे. जो चेक दिला आहे तो आपण आपल्या खात्यामध्ये जमा केला आहे आणि आपलं खातं आहे HDFC बँकेमध्ये. आता कुणाला आपण माल तो सप्लाय केला आहे त्याचं डिटेल्स इथं येणार. इथं समजा आपण लिहिलं कोमल ट्रेडर्स सांगली 2,00,000. जो चेक नंबर असेल त्याचा तो इथं टाकला. त्यानंतर कोणत्या बँकेचा चेक दिला आहे आपल्याला ते इथं लिहायचं. इथं बँकेचं नाव टाईप करायचं. समजा ICICI बँक. इथं काय लिहिणार बघा? बीइंग गुड्स सोल्ड बाय चेक. चेकनं आपण दिला. त्याच्यानंतर स्टेशनरीची एंट्री. खर्च झालेला आपला F5ला जाणार आपण कारण पेमेंट केलेला आहे. आणि डेबिटला येणार स्टेशनरी कारण स्टेशनरी हा खर्च आहे. म्हणजेच कोणता अकाउंट आहे ते? नॉमिनल अकाउंट. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम काय? डेबिट एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट इन्कम ऑर गेन. डेबिटला काय येणार? खर्च. आणि स्टेशनरी हा आपला खर्च आहे त्यामुळे तो डेबिटला येणार. किती आहे बघा? 2,000 आहे. आणि क्रेडिटला येणार काय? कॅश. बीइंग स्टेशनरी परचेस्ड बाय कॅश. त्यानंतर आपल्याकडे पैसे आलेले आहेत. इन्कम आलेला आहे आपल्याला. पैसे आपल्याकडे आले म्हणजे F6 रिसिट व्हाउचरला नोंद होईल. क्रेडिटला येईल कमिशन रिसिव्ड. किती? 4,000. आणि इथं काय लिहिलं? कॅश. काय लिहू शकताय? बीइंग कमिशन रिसिव्ड बाय कॅश. एंटर. झालं. तुम्ही मागं जाऊन इथं बॅलन्स शीट बघू शकता. Alt F1 केल्यावर आणखी ती डिटेलमध्ये दिसेल आपल्याला. कॅपिटल 10,00,000 आहे. 1,27,000 प्रॉफिट झालेला आहे. कॅश इन हँड 8,27,000 आहे. बँकेमध्ये 3,00,000 रुपये आहेत. प्रॉफिट अँड लॉसमध्ये जाऊन एंटर प्रेस केला तर बघा पुन्हा Alt F1 करा. डिटेलमध्ये येईल. परचेस अकाउंट 1,50,000. सेल्समध्ये 2,75,000. असा ग्रॉस प्रॉफिट किती झाला आपल्याला? 1,25,000. तो इकडे ट्रान्सफर झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि इन्कम आपला झालेला कमिशनच्या रूपामध्ये 4,000. असे एकूण इन्कम जो आपला आहे
तो किती आहे बघा, 1,29,000. आणि जो खर्च झालेला स्टेशनरीचा तो झाला 2,000. म्हणजे नेट प्रॉफिट किती झाला आपला, 1,27,000. आणि तुम्ही डिटेलमध्ये कुठं बघू शकताय, डिस्प्लेमध्ये जाऊन ट्रायल बॅलन्स इथं बघू शकताय, डे बुक बघू शकताय, कॅश फ्लो बघू शकताय, फंड्स फ्लो बघू शकताय. अकाउंट बुकमध्ये जाऊन प्रत्येक सेपरेट लेजरचे डिटेल्स तुम्ही बघू शकता. उदाहरणार्थ मी इथं कॅशवरती गेलो तर कॅशशी संबंधित कुठले कुठले व्यवहार जर तिथं आले, कॅपिटलकडून कॅश आपल्याकडे आली, HDFC बँकेत कॅश आपल्याकडून गेली, परचेस करत असताना आपल्याकडनं कॅश गेली, वस्तू सोल्ड केल्यानंतर गुड सोल्ड केल्यानंतर 75 आपल्याकडे आले, स्टेशनरी परचेस करत असताना 2,000 आपल्याकडनं गेले, कमिशन आपल्याला मिळालं तेव्हा 4,000 आपल्याकडं आले. असे एकूण आले किती, 10,79,000. आपल्याकडून गेले किती, 2,52,000. म्हणजे 8,27,000 काय झाला, बॅलन्स झाला. लक्षात आला हा प्रॉब्लेम.